बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मोक्षदाता भाग 9. संध्याकाळच्या सावल्यानी स्मशानाचा कानाकोपरा व्यापला तेव्हा दयाराम शिवाला म्हणाला, किती वाजले रे? 6 वाजता आहेत. अंगात कसं कसं वाटतंय, सार अंग दुखायला लागलंय. मी घरी जातो, तू ये मागून. अजून 2 तास तरी आहेत. बाबा, जाताना औषधांचं दुकान आहे, तिथून गोळी घेऊन जा आणि आराम कर. मी आल्यावर करीन जेवणाचं. तू काही करू नकोस. नाही ना करणार? नाही करणार. ऐकलं नाही तर रागावशील माझ्यावर, माहीत आहे मला. पण शिवा, दुकानात नाही जात. ते जरा वाकड्या रस्त्यावर आहे. आता केव्हा एकदा घरी जातोय असं झालंय. ठीक आहे, मी आणीन औषध. घरी जा तू, पण थंड पाण्याने आंघोळ करू नकोस. मग काय करू? तसं घरात शिरायचं नाही असा दंडक घातलाय शांताने. तो कसा विसरता येईल? बरं तू जा, मी रामपाल काकांना फोन करतो. तो येईपर्यंत ओसरीत बसून राहा. अत्यंत थकलेल्या पावलांनी दयाराम स्मशानाच्या फाटकाबाहेर पडला. शिवाने रामपालला फोन करून दयारामला गॅसवर पाणी गरम करून द्यायला आणि चहा करून द्यायला सांगितलं. 2च प्रेतं स्मशानात जळत होती. अर्ध्या तासात इथून निघता येईल, त्याने बाकीची अवरावर सुरू केली. दयारामला जरा काही झालं की शिवाचा जीव गलबलून जायचा. त्याला काहीही व्हायला नको म्हणून ती सतत काळजी घ्यायची. तरीही अधूनमधून दयारामला ताप येतच होता. आता एखाद्या मोठ्या डॉक्टरकडेच न्यावं, दयारामचं काहीच ऐकू नये, कोणाची तरी शपथ घालावी, तरच त्याला नेता येईल असं त्याला वाटलं. एकदम त्याला हेमांगीची आठवण झाली. दयाराम तिचं नक्कीच ऐकेल यात त्याला शंकाच नव्हती. पण प्रत्येक वेळी अडचण आली की तिची मदत घ्यावी हे त्याला मान्य नव्हतं. समाजात अजूनही स्मशानात राहणाऱ्या, काम करणाऱ्या माणसांविषयी आपुलकी नव्हती. अनेकदा तर उपेक्षाच वाटायला आली होती. आपण क्रूर कर्म आहोत, नीच कृत्य करतो असं समाजात मानलं जात होतं. भाजी घ्यायला गेलं तरी भाजीवालीच्या चेहऱ्यावर नकोसा भाव असायचा. लहानपणापासून हेच अनुभव घेत आलोत आपण. जणू काही आपण जल्लाद आहोत. जल्लादचं जीवन काय असेल देव जाणे. असं क्रूर वाटणारं पण समाजाच्या हिताचं काम कोण करणार? पण नाहीच. समाज कितीही सुधारला, कितीही जातीपाती नष्ट झाल्या म्हटलं तरी मन कशी बदलणार? अशावेळी स्वतःच्या अभ्यासाच्या निमित्ताने का होईना हेमांगी येते. तिच्यात माणुसकी आहे, दयाभाव आहे म्हणून ती मदत करते. पण मदत तरी किती घ्यावी? जाऊ दे. स्वतःच आता दयारामचं मन वळवायचं आणि चांगल्या डॉक्टरांकडे न्यायचं. शिवा विचार करता करता हाताने टेबलावरचं रजिस्टर, पेन, पेपर, पसरलेली पुस्तकं आवरून कपाटात ठेवत होता. 7, 7:15 झाले होते. आज लवकर गेलो तर, त्याच्या मनात आलं. पण मन धजे ना. 8 वाजेपर्यंत कधी फाटक बंद होत नव्हतं. तो अस्वस्थ झाला. काय करावं त्याला सुचेना. त्याने मग नळ सुरू केला आणि पाईप लावून झाडांना पाणी द्यायला सुरुवात केली. पाणी द्यायची ही वेळ नाही हे माहीत असूनही तो झाडांना पाणी देत होता. मुकाट झाडं पाणी अंगावर घेत होती. शिवा लहान होता तेव्हा इथे सारं रान गवत होतं. काटेरी झाडं होती. शांताईनी आणि दयारामनी सारा परिसर स्वच्छ करून सुंदर झाडं लावली होती. रोज पाणी मिळाल्यानं ती चांगली बहरलीही होती. रोज शिवशंकराच्या गळ्यातला भरगच्च हार दयाराम फुलं तोडून सुई धाग्यात फुलं ओवून करत होता. स्मशानात प्रेतं जळत होती म्हणून, नाहीतर हा परिसर एक निसर्गरम्य परिसर होता. एकीकडे तलाव,
दुसरीकडे जंगलाकडे जाणारा रस्ता आणि एका बाजूने शहर जवळ आलेलं आणि आत सौंदर्याने नटलेला स्मशान परिसर आणि एकदा देहाभोवतीच्या लाकडाने पेट घेतला की त्या ज्वाळांचे विलक्षण तेज आणि सौंदर्य. तसं पाहिलं तर कुणीही प्रेम करावं असा हा परिसर शांताईने आणि दयारामने तयार केलेला. पाणी देता देता तो आंब्याच्या झाडाजवळ आला. अजून आंबे लागले नसले तरी झाड शाखाशाखांनी बहरलं होतं, पानापानाने फुललं होतं. पाणी देता देता तो थबकला, किंचित भयभीत झाला. हेमांगीने त्या दिवशी विचारलं होतं, इथे स्मशानात भूतं असतात का? त्याचं उत्तर शिवाने दिलं नव्हतं. पण त्या आंब्याच्या झाडाजवळ येताच एक आकृती झाडाजवळून दूर जाताना दिसली. क्षणभर भयभीत झालेला शिवा एकदम म्हणाला, कोण आहे? समोर उजेडात ये, भिण्याचं कारण नाही. आणि अंधारातून प्रकाशात आलेली आकृती पाहता शिवा चकित झाला. ती एक तरुण गरोदर स्त्री होती. खाली मान घालून उभी होती. कोण आहेस तू? इथे का आलीस? ती थरथरत होती. हातातला पाण्याचा पाईप तिच्याकडे वळवत तो म्हणाला, पाणी पी. तिने आज्ञाधारकपणे पाणी प्यायलं. ओला हात चेहऱ्यावरून फिरवला आणि ती म्हणाली, दादा मला वाचव. या क्षणी मी काही सांगू शकत नाही. कुठून आलीस? पोचवून देऊ का? अडचण आहे का काही? मी इथली नाही, जळगावची आहे. गाडीत बसले आणि इथं उतरले. सकाळपासून फिरते आहे. कुठे निवांत आसरा सापडला नाही म्हणून आले. आजची रात्र निवांत राहीन मी, मग पुढे पाहीन. ती कशीबशी बोलत होती. तुला भीती नाही वाटली इथं? भीती कशाची दादा? जिवंत माणसं मरण यातना देतात. मेलेली माणसं कसलाच त्रास देत नाहीत. तुझा मला इथे रात्रभर राहू दे. जेवलीस? शिवाच्या ह्या वाक्याने तिला गदगदून आलं. ती रडत राहिली. शिवाने तिची स्थिती ओळखली. म्हणाला, चल घरी. तुझ्या घरी? मी अशी? दादा म्हणालीस ना, मग चल घरी. काही न बोलता ती शिवाच्या मागे आली. त्याने नळ बंद केला, पाईप गुंडाळून जागेवर ठेवला आणि फाटकाला कुलूप लावून तिच्यासह स्मशानाबाहेर पडला. इथे थांब, बाबासाठी औषध आणतो. त्या समोरच्या दगडावर बस. शिवा औषध घेऊन आला तेव्हा ती खाली मान घालून बसली होती. चल. ती त्याच्या मागे चालत राहिली. घर आलं तसं तो म्हणाला, माझा बाबा आजारी आहे आणि तुला? मी राहीन घराच्या आडोशाला, पडवीत झोपीन. माझी चिंता करू नकोस. रामपाल काका होते. त्यांनी त्याच्या आंघोळीसाठी पाणी गरम करून ठेवलं होतं. त्याचा आवाज ऐकताच रामपाल काका बाहेर आले. बरोबर एका स्त्रीला पाहताच म्हणाले, ये पोरी, आत ये, संकोच करू नकोस. तिच्या डोळ्यात पुन्हा श्रावण भाद्रपद दाटून आले. अरे दयाराम, बघ पाहुणी आली आहे लेक तुझ्याकडे. दयारामने डोळे उघडून पाहिलं आणि तो म्हणाला, तू आपल्याच घरी आहेस, चिंता करू नकोस. शिवा स्नान करून आला तसं रामपाल काका म्हणाले, आता निघतो मी, उद्या सकाळी येईन. दयारामला औषध दे. खिचडी मला येते तेवढी करून ठेवली आहे, उद्या येईन. रामपाल काका गेले आणि शिवाने दयारामला उठवत म्हटलं, बाबा 4 घास खाऊन घे, औषध घे, मग झोप. दयाराम लोखंडी पलंगावर उठून बसला. लाईटच्या प्रकाशात त्या आलेल्या स्त्रीकडे लक्षपूर्वक पाहिलं. ती संकोचाने उभी होती. दयाराम म्हणाला, बस अगोदर. शिवा, हिच्यासाठी पण खिचडी आण आणि ठेचा आण मिरचीचा. सकाळची भाजी आणि पोळ्या पण असतील बघ. शिवा स्वयंपाकघरात गेला. पोळ्यांच्या डब्यात 6 पोळ्या होत्या आणि मेथीची पातळ भाजी होती.
त्याने 3 ताटात अन्न गरम करून वाढलं आणि तो घेऊन आला. पाणी आणायचं राहिलं तसं ती उठत म्हणाली, दादा बस तू, मी आणते पाणी. शिवा काही बोलला नाही. लाकडी स्टुलावर ताटं ठेवून ती जेवली. तसं तिचा चेहरा प्रसन्न झाला. काय नाव तुझं? कुठून आलीस? दयारामने विचारलं. बाबा, माझं नाव कमला. जळगावच्या गावाजवळच्या खेड्यातलं माझं माहेर आणि जळगावचं माझं सासर. माहेरच्यांना मी ओझं होते, कारण सावत्र आईचा संसार वाढला होता. माझं दुसरेपणी लग्न करून दिलं होतं. सासरच्या लोकांना हुंडा हवा होता. त्या मागण्या माझी आई पुरवणं शक्यच नव्हतं. रोज मार खात होते. एक दिवस शेजारचा तरुण मुलगा धावत आला मला वाचवायला. मी बेशुद्ध झाले होते. त्याचं येणं माणुसकीचं होतं, अन्यायाच्या प्रतिकारार्थ होतं. पण त्याच दिवशी योगायोगाने मला 2 महिने झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आणि सासरच्या लोकांनी माझा आणि त्याचा संबंध जोडला. खरं तर मी त्याच्याशी कधी बोललेलेही नव्हते. आणि मग सुरू झाली अव्याहत मारहाण, अपमान, शिव्यांची लाखोली. एक दिवस असा गेला नाही की मी सुखात जगले. दिवसभर माझे कष्ट आणि रात्री काय सांगू बाबा, एका भुकेल्या नराधमाच्या हाती मी पडले होते. सारं करून हे मूल माझं नाहीच असा दावा करून मला व्यभिचारी ठरवणारा तो माणूस मला मनातून नकोसा झाला. पण माझ्याकडे कुठे जावं हा मार्ग नव्हता. करता करता 5-6 महिने उलटले. वाटलं होतं ह्या सहाऱ्या देहाच्या मनाच्या कष्टाने बाळ माझी सुटका करील, पण नाही. बाळाने मला घट्ट धरून ठेवलं होतं. एक दिवस त्या शेजारच्या तरुणाशी माझ्या नवऱ्याने भांडण उकरून काढून माझ्यावरून त्यालाही नाही ते बोलला. भांडण हातगाईवर आलं. त्या निष्पाप तरुणाला इतप्पर मनस्ताप होऊ नये म्हणून त्या भांडणात घरचे व्यस्त असताना मी स्टेशनवर आले. गाडीत बसले. मला तिकीट विचारायला कोणी आलं नाही. सकाळ झाली तसं खाली उतरले. दिवसभर गावात फिरले. कोणाला काही मागावं, हात पसरावेत अशी मी भिकारी नव्हते. आगतिक होते, पण त्या आगतिकतेची परिसीमा झाली की हात सहजच पसरले जाणार होते. म्हणून संध्याकाळपर्यंत फिरून स्मशानात आसऱ्याला आले. सकाळ झाली की ठरवणार होते, तर दयाराम शिवा ऐकत होते. बाबा, अशा घरी मी आता परत जाणार नाही. एक वेळ जीव देईन, पण त्या घरी परत जाणार नाही मी. काम करीन, बाळाला वाढवीन. ज्याने मला जगण्याचं बळ दिलं त्या बाळाला मोठं करीन, पण नाही जाणार मी परत सासरी. कमला, तुझ्या दृष्टीनं तुझा निर्धार बरोबर आहे, पण एवढ्या मोठ्या समाजात तुला सहज स्थान मिळेल का? तुम्हीच दिलं ना मला स्थान. ती आजची रात्र. कारण आमच्यासारख्या माणसांना समाजात स्थान नाही, किंमत नाही, उपेक्षा होते, कधी अपमान होतो. तू चांगल्या कुळातली दिसतेस. तू चांगल्या ठिकाणी जावीस, पण कोण ठेवून घेईल तुला? बाबा, आता तिला आराम करू दे, उद्या बघू. शिवा म्हणाला तसं दयारामही म्हणाला. बघू द्या, झोप आता. शिवाने आपला लोखंडी पलंग उचलून स्वयंपाकघरात घातला. त्यावर गादी घातली आणि गोधडी पांघराला दिली आणि तो म्हणाला, शांत झोप, काळजी करू नकोस. दादा, ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यातून अनावर अश्रुधारा वाहू लागल्या. रडू नकोस, रडू नकोस. शिवालाही असा प्रसंग नवीन होता. दादा, माहेरी आणि सासरी कधीच मला शांत झोप आली नाही, आणि कधी कोणी प्रेमाने मला रडू नकोस असंही म्हटलं नाही. माझ्या अंधारलेल्या जीवनात एक प्रकाश रेषा उमटली असं मला वाटू लागलंय. झोप, झोप आता.
शिवा आपल्या खोलीत आला. त्याने जमिनीवर चटई टाकली, कपाटातली अर्धवट फाटलेली घोंगडी आणि त्यावर चादर टाकली. पांघरायला काय घ्यावं असा विचार करत असतानाच दयारामला एकदम थंडी भरली. त्याचं शरीर थंडीनं कापायला लागलं. शिवाने ती घोंगडी त्याच्या अंगावर टाकली आणि काही न सुचून चटई पण त्याच्या अंगावर टाकली आणि तो दयारामच्या पायाजवळ बसला. थोड्या वेळाने थंडी संपून दयारामचं अंग गरम झालं. शिवाने त्याला उठवून गोळी दिली आणि चटई घोंगडी जमिनीवर घालून तो त्यावर झोपला. वातावरणात थंडी होती. शिवाने पाय पोटाशी घेतलं, हाताची घट्ट घडी घातली, पण झोप काही येत नव्हती. मनात विचार होते कमलाचे. तिने सासरी जाण्यात अर्थ नव्हता, पण मग तिने जावं कुठं? आपल्याकडं ठेवून घ्यावं तर कोण घेणार तिची आणि तिच्या बाळाची जबाबदारी? एक वेळ कसंबसं पैशात भागवता येईल, पण त्या बाळाचं भवितव्य काय? स्मशानात राहणाऱ्या माणसाला कधी सन्मान मिळणार आहे का? कधीच नाही. समाजाची ही मानसिकता कधी बदलेल तेव्हा बदलेल, पण तोवर कसं जगायचं कुणी? बाबा आता थकला आहे, वारंवार आजारी होतो. त्याचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. हे आजारातून बरं झालं की निश्चितच ते पूर्ण करायला हवं. आपण ते ठरवलंच आहे. अशावेळी कमला ह्या समस्येचं निवारण आपण कसं करणार? माणुसकी म्हणून घरी आणलं, तिच्याविषयी मनात काळजी वाटू लागली. इथंवर ठीक आहे, पण इथं ठेवण्यात जन्माला येणाऱ्या कुठल्याही मुलाचं भविष्य असणार नाही. शिवाय बाबाला न्यायचंही काशीला. त्यांचं स्वप्न अद्याप पूर्ण नाही तर ह्या कमलाचं स्वप्न अंगावर कसं घेणार आपण? पण हिचं करावं काय? पाठवावं कुठं? आणि मग विचार करता करता हेमांगी आठवली. हेमांगी याविषयी काहीतरी मदत करू शकते. पुन्हा तिची मदत नकोच ते. त्यापेक्षा तिला निराधार केंद्रात न्यावं हे बरं. हा विचार येताच शिवाला बरं वाटलं. पण दुसऱ्या क्षणी त्याला आठवलं, आपण निराधार मृत्यूच्या जवळ होतो तेव्हा दयारामनी आणि शांताईनं कुठलाही विचार न करता आपल्याला हृदयाशी धरलं, जगवलं, वाढवलं. आणि त्याच भल्या माणसाच्या छायेत राहणारे आपण भित्रे, पळपुटे. त्यापेक्षा तिला सारं समजावून सांगावं आणि मग ती काय निर्णय घेते ते पाहावं. असं ठरवल्यावर तो शांत झोपला. पहाटे पहाटे त्याला क्षणभर थंडीनं जाग आली, तर अंगावर नेहमीची गोदडी होती. काही वेळाने त्याला जाग आली. तो उठून बाहेर अंगणात आला तर अंगण स्वच्छ झाडून त्यावर सडा टाकला होता. रंगीबेरंगी फुलांची रांगोळी काढली होती. त्याला खूप प्रसन्न वाटलं. शांताईनंतर आज अंगण हसलं होतं, सजलं होतं. तो नळाजवळच्या दगडाजवळ गेला तर चूल पेटलेली होती. पाणी गरम झालं होतं. दगडावर गरम पाण्याचा तांब्या होता भरलेला. त्याने दात घासले आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करून स्वयंपाकघरात आला. 2 चहाचे कप भरलेले होते. त्यानं इकडं तिकडं पाहिलं, ती कुठेच नव्हती. गेली की काय आली तशी? एक मन म्हणालं, जाऊ दे. दुसरं मन एकदम सचिंत झालं. तो बाहेर अंगणात आला. अंगणाच्या टोकाशी असलेल्या बेलाच्या झाडाजवळ शंकराची पिंडी होती. त्या पिंडीवर ती फुलं सजवत होती. त्याला आश्चर्य वाटलं. न सांगता स्त्रियांना सर्व घरातलं आपसूक कसं कळतं याचं. पुरुष नेहमी उंबरट्या बाहेर, घर नेहमी स्त्रीच्या हातात. तिचा वावर सर्वत्र बिनदिक्कत आपलेपणाने. मला वाटलं, तुला वाटलं मी न सांगता गेले की काय? रात्री अंधार वाटेने तुझ्याकडे आले, आता प्रकाश वाटेवरून जाईन. कोणीतरी आधाराला आहे हा विश्वास घेऊन जाईन. सकाळच्या उगवत्या सूर्याची सोनकिरणं तिच्या सावळ्या चेहऱ्यावर होती. केसांची लांब वेणी, गळ्यात काळी पोत, हातात काचेच्या बांगड्या, गोल चेहरा, त्यावर लाल टिकली आणि सुंदर डोळे, सरळ नाक, हसणारे ओठ. रात्री ती घाबरलेली, खाली मान घालून बसलेली.
आज ती जीवन संग्रामाला सिद्ध झालेली तेजस्विनी होती. चहा घेतलास? नाही, तुलाच शोधत होतो. ती मुक्त हसली. दादा, आता मी हरवणारच नाही. मला आज खूप छान, स्वतंत्र, मोकळं आणि प्रसन्न वाटतंय. नव्या वाटेवर उत्साहाने चालावं तसं वाटतंय. ती सराव असावा तशी आत आली. चहा पुन्हा पातेल्यात घालून गरम केला आणि त्याच्यापुढे कप धरत म्हणाली, घे आता. बाबा नाही उठले? रात्री ताप भरला होता. आता ठीक आहे, उठतील आता. दयाराम नेहमीप्रमाणे उठला होता, पण प्रचंड शक्तिपात व्हावा तसं झालं होतं. त्याने शिवाला हाक मारली. शिवासह तीही आत गेली. कसं वाटतं बाबा? तोंड धुवायला इथे पाणी आणू? नाही पोरी, आता इतके लाड झेपणारे नाहीत. मी येतो तोंड धुवून. दयाराम उठला आणि लगेच खाली बसला. बाबा, आराम कर. नको उठूस, मी आणतो पाणी. नको शिवा, मला अंगणापर्यंत घेऊन चल. शिवा दयारामला अंगणापर्यंत घेऊन आला. नळाजवळ असल्या दगडावर गरम पाणी ठेवलं होतं. तोंड धुवून तो आत आला तसं कमला चहा घेऊन आली. दयारामने तिला एकदा पाहून घेतलं आणि विचारलं, कोणता महिना चालू आहे? 8वा संपत आला आहे. आराम कर, आराम कर. शिवा करील कामं रोजच्या प्रमाणे. बाबा, मी म्हटलं होतं दादाला उद्या सकाळी जाईन. जाईन? अगं बाई, तू घरातून निघालीसच कशी अशा भरल्या दिवसात? आणि आता कुठं जाणार आहेस? कोण आहे इथं तुझं? बाळाची शपथ, माझं कोणी नाही. माहेर नाही, सासर नाही, पण तुम्ही देवासारखे भेटलात. इथे कुठे अनाथाश्रम असेल तर चौकशी करते. काल येताना डोकं ठिकाणावर नव्हतं. नाही नाही ते विचार होते. दिवसभर गावात फिरले, पण लक्षच गेलं नाही कुठे. आणि स्मशानाच्या दाराशी जीवनाचे विचार पक्के झाले. लोक स्मशानात मेल्यावर जातात, मी जिवंतपणे गेले आणि मृत्यू न स्वीकारता जगण्याचं बळ घेऊन आले. दादांनी दिलं हे बळ मला. त्याने दिला विश्वास, त्याने दिला आधार. ती छान सुस्पष्ट बोलत होती. तिचा आवाज गोड होता. शांताईचं दांडीवर असलेलं लुगडं ती साडीसारखी नेसली होती. दयारामच्या ते लक्षात आलं होतं. तिच्या बोलण्यातली स्पष्टता आणि निर्भयता शिवाला आवडली. पण काय बोलावं हेच त्याला कळेना. बाबा, मला जायला हवं. मी आता. थांब शिवा, थांब. मला काही बोलू दे. दयाराम शांतपणे म्हणाला, तुला एवढ्यासाठी थांबवलं की तुझ्यावरच माझ्या शब्दांचं मोल आहे. तू सत्य बोलणारा आहेस. माझ्यासाठी तू काय आहेस हे तुला माहीत आहे. तेव्हा बाबा, मी माझी साडी वाळली का बघून येते. ती बाहेर निघाली तसं दयाराम तिला थांबवत म्हणाला, थांब थांब, बस त्या पलंगावर. ती शांतपणे बसली. शिवा, तुझ्या घरी तुझी बहीण आली आहे. तिचं बाळणपण तू केलं नसतंस? केलं असतंस ना. देवाने धाडली लेक माझ्या घरी, तेव्हा तिचं माहेर हेच आहे. पण बाबा, मला माहीत आहे तुला काय म्हणायचं आहे ते. ती राहील इथेच, तुझी बहीण म्हणून. तिला समाजात स्थान मिळेल की नाही, तिच्या मुलाला काही स्थान मिळेल की नाही, हा प्रश्न तुला असेल हे मला मान्य आहे. पण नंतरचं कार्य तूच करणार आहेस, कारण तुझ्याच हातून ते व्हावं हीच देवाची इच्छा असावी. नाहीतर कशाला ती इथवर आली असती. जीवन जगायला काही कारण लागतं. ते कारणच देवाने धाडलंय असं नाही वाटत तुला? शिवा विचारात पडला. आपला अशिक्षित
स्मशानात राहणारा बाबा आज एका समजूतदार माणसासारखा बोलतोय. त्याला मनोमन आश्चर्य वाटलं. माणुसकी एवढी महान गोष्ट आहे की ती सर्वांना सुंदर साज चढवते, पण ती अभावानेच दिसते. आज शिवाचा दयारामबद्दलचा आदर शतपटीने वाढला. कमलाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. कितीतरी वर्षांनी तिच्या आयुष्यात सुखाचा दिवस उगवला होता. ती दयारामच्या पावलाजवळ वाकली. बाबा, तुमच्याहून देव वेगळा असणार नाही. माझं शिक्षण झालंय 12वी पर्यंत. मी शिकेन बाबा. कॉलेजात शिकवण्याचं स्वप्न मी पूर्ण करीन. मी सारं करीन बाबा, सारं करीन. शिवा पटकन स्नान करून आला. दयारामला विचारून कमलाने त्याच्यासाठी भाजीपोळीचा डबा तयार करून दिला. शांताई गेल्यानंतर आज कितीतरी वर्षांनी हातात डबा मिळाला होता. मनातून त्याला बरं वाटलं. कितीतरी दिवसांनी त्याला हलकं हलकं वाटत होतं. दयाराम म्हणाला तसं घराला घरपण आलं होतं. शिवाच्या मनात क्षणभर लग्नाचे विचार तळून गेले. लग्नानंतर जीवनाला प्रयोजन मिळतं. अगोदरचं प्रयोजन शिक्षण, नोकरी, तर पुढचं प्रयोजन संसार आणि संसारासाठी जगणं हे असतं. हे अगदी सत्य आहे. परंतु सर्वांनी त्याच आखीव मार्गावरून चालावं असं थोडंच आहे. दयाराम म्हणाला तसं कमलाचा आधार होणं, तिच्या अपत्याला समाजात स्थान मिळवून देणं हे स्वतःच प्रयोजन आपल्याकडे चालत आलं आहेच. पण त्यापूर्वी दयारामला काशीला न्यायचंय हे आपलं पहिलं कर्तव्य आहे असं त्याला वाटलं. कुणाला विचारावं ह्या संदर्भात? की रेल्वे स्टेशनवर जावं, की वाचनालयातल्या मित्रांना विचारावं, की हेमांगीला विचारावं? असे प्रश्न घेऊन तो स्मशानात आला होता. त्याने डबा खोलीत ठेवला आणि सारा परिसर स्वच्छ झाडून काढला. त्यावर पाणी शिंपडलं आणि फुलांची रांगोळी शिवशंकराच्या प्रतिमेसमोर काढली आणि शेजारच्या तलावात पुन्हा आंघोळ करून आला. हा क्रम नित्याचाच, पण आज त्याला प्रसन्न आणि हलकं वाटत होतं. कदाचित हेमांगीला फोन करायचं ठरवलं म्हणून तर नसेल. तो मनाशीच हसला. हेमांगी एक चांगली मुलगी आहे. आपल्याकडे ती केवळ अभ्यासासाठी येते एवढंच सत्य आहे. तरीही ती आल्याने आपल्याला मनातून बरं वाटतं हे नाकारता येत नाही. खरं तर आपणच आपल्याला काय आवडतं याचा विचारच केलेला नाही. आपण अंगण झाडतो, त्यावर पाणी शिंपडतो, रांगोळी घालतो. तसंच मन एकदा कानाकोपऱ्यातून झाडून काढायला हवं. त्यावर संवेदनाचं पाणी शिंपडायला हवं आणि सुंदर रंगरंगीत भावनांची रांगोळी घालायला हवी. पण ते जमेल आपल्याला? तो विचार करत खोलीत आला. तेवढ्यात पेपरवाल्याने पेपर टाकला त्याला दिसला. पेपरचं पहिलं पान नंतर आणि मृत्यूच्या बातमीचं पान आधी वाचायचा त्याचा अलिखित नियम होता. त्याने ते पान उघडलं आणि डबल चौकट असल्या बातमीने त्याचं मन अस्वस्थ झालं. श्री अविनाश राजहंस यांचं निधन. पुढे त्यांचं वय, घराचा पत्ता आणि त्यांच्या अमेरिकेतल्या 2 मुलांचा उल्लेख होता. त्यापुढे वार्ताहराने लिहिलं होतं, यापुढे अनेक अंत्यसंस्काराच्या वेळी जातीने उपस्थित राहणारे राजहंस आता राहिले नाहीत याची सर्वांनाच खंत आहे. त्या चौकटीतली बातमी वाचताच त्यांच्या स्मशानात येण्याची तो वाट पाहत खोलीबाहेर उभा राहिला. त्याला आठवलं, 5-6 वर्षांपूर्वी सकाळी सकाळी नगरपालिकेची शववाहिका फाटकातून आत आली. त्यात एक स्त्री होती आणि एक पुरुष. त्या स्त्रीचा पती, बाकी कोणीही नव्हतं. त्याला आश्चर्य वाटलं. तसं दयारामही स्तंभित झाला. त्याला अशा प्रसंगी काही विचारावं असं वाटत नव्हतं. शिवाने सरण रचलं. त्या मृत स्त्रीचा देह ड्रायव्हरच्या मदतीने त्याने सरणावर ठेवला आणि कितीतरी वेळ तो मौन उभा होता. नंतर देहाची राख झाल्यावर तो गृहस्थ ढसाढसा रडला. ड्रायव्हर गाडी घेऊन निघाला तसं शिवानं न राहून विचारलं, घरीदारी शेजारी कुणीच नाही या माणसाच्या? मरणानंतर खांदा द्यायला 4 जण नाहीत असं कसं झालं? खरं तर मला माहीत नाही, पण हा माणूसच तसा तिरसट, रागीट आणि माणूसपणाला कलंक आहे. त्याची पत्नी गेल्याचा फोन आला तेव्हा गाडी घेऊन मी गेलो तर काय,
सारे लोक जमले होते, पण एकही जण पुढे आला नव्हता. मीच प्रत्येकाला तिरडीला हात लावा असं म्हटलं, पण कुणीही समोर आलं नाही. तेव्हा असं का असा प्रश्न मी एकाला विचारला. तेव्हा हा भांडकुदळ माणूस केव्हा अंगावर धावून येईल हे सांगता येत नाही. कुणाशीच त्याचं कधी पटलं नाही. घरी दारी शेजारी. परिणाम असा झाला की त्या साध्वी स्त्रीला खांदा द्यायला कोणी आलं नव्हतं. आणि नंतर मात्र अविनाश राजहंस प्रत्येक अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानात दिसू लागले. तेव्हा दयारामने अतीव उत्सुकतेने त्यांना विचारलं, तुम्ही अनेक अंत्यसंस्काराच्या वेळी दिसता, आश्चर्य वाटतं. ज्यांना मी अखेरचा निरोप द्यायला येतो ते माझे कोणीच नसतात. मग मी अहंभावी, घमंडी आणि हेकट स्वभावाचा. माझं कुणाशीच कधी पटलं नाही. स्वतःसाठी जगत होतो मी. मुलं होती 2, पण त्यांचं माझं पटलं नाही. म्हणून मी त्यांना घरी येणंही बंद केलं. माझ्या पत्नीच्या दुःखाकडे, एकटेपणाकडेही कधी कधी लक्ष दिलं नाही मी. मुक्यानेच गेली बिचारी. पण जेव्हा तिला खांदा द्यायला कोणी आलं नाही तेव्हा माझं मन कळवळलं. अहंभाव गळून पडला. संपूर्ण आयुष्य आता एकटं जगायचंय याची जाणीव झाली आणि मी दचकलो. अविनाश राजहंस काही वेळ थांबले. मग स्वतःशीच बोलल्याप्रमाणे म्हणाले, माणूस गर्व कशाचा करतो हेच कळत नाही. बुद्धी, पैसा, स्वतःचं यश याचा. पण शेवटी राजा आणि रंक एकाच ज्वाळेत भस्म होतात. राजासाठी कधी वेगळा अग्नी नसतो. मृत्यूचं दार वेगळं नसतं. पत्नी गेल्यावर सारं कळलं आणि मग मी समूळ बदललो. ठरवलं वृत्तपत्रात निधन वार्ता वाचायच्या आणि शक्य तेवढ्या घरी जायचं. तिरडी बांधायला तर कुणाकडच्या हार आणायला. कुणाला कोण, कुठला कोण त्यावेळी विचारत नाही. मी मनापासून रोज नेमानी 2 वाजेपर्यंत हे काम करत राहिलो. आणि मग लोक मला हळूहळू आपलं मानायला लागले. माणसाला एकटेपणाची भीती वाटते. अंगावर येतं एकटेपण. याचा प्रत्यय झाला आहे. आता लोकांच्या आपुलकीनं डोळं भरून येऊ लागलेत. ह्या जगात मी एकटा नाही ही जाणीव किती महत्त्वाची हे कळलं. आता अधूनमधून मुलांना फोन करतो. मी त्यांचा गुन्हेगार होतो. त्यांच्यापासून त्यांची आई मी तोडली होती. मुलं तुटक वागली काही काळ, पण मी फोन करत राहिलो. अजून त्यांचे फोन येत नाहीत. तुटलेलं जोडण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. जीवनाचा अर्थ कळला. मृत्यूकडे नेणारा मार्गही कळला. आता मला सुखाने मरण येईल. 8च दिवसांपूर्वी दयाराम त्यांच्याशी बोलला होता आणि आज त्यांच्या निधनाची बातमी आली. कसा काय आला त्यांना मृत्यू? शिवाला कमालीची उत्सुकता दाटून आली आणि 11च्या सुमारास प्रचंड गर्दी स्मशानात घुसली. कुणी राजकीय नेता गेला की काय विचार करत शिवा पुढे आला तर 4 जणांच्या खांद्यावर अविनाश राजहंस मृत्यूच्या दाराशी मिरवत आले होते आणि प्रचंड लोकसमुदाय होता. घरचं कुणी जावं तसं दुःख प्रत्येकाला झालं होतं. त्यात राजहंस यांचं स्वतःचं कुणीच नव्हतं. शिवाने सरण रचला रस्ता त्यांनी विचारलं, हे काका कशाने गेले? ते माझ्या किराण्याच्या दुकानात त्यांची पत्नी गेल्यापासून संध्याकाळी बसायचे. अगदी फुकट हिशोबांचे रजिस्टर भरून द्यायचे. सामानांची यादी करायचे. अनेक लोक त्यांच्या परिचयाचे झाले होते. मुलांना ते स्वखर्चाने खाऊ द्यायचे. कधी विनोद सांगायचे. काल संध्याकाळी ते आले. म्हणाले, माझ्या निधनाची बातमी उद्या चौकडीत टाकायला सांगा. आम्ही सारं ते विनोदावर घेतलं. पण रात्री 8 वाजता मला फोन आला. विश्वासराव, बातमी दिली ना? काय असाही विनोद करता? मी विचारलं. विनोद नाही, मी भरपूर झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत. आता हे शेवटचंच बोलणं. तरीही माझा विश्वास बसेना.
7च्या सुमारास ते लवकर घरी जातो म्हणून म्हणाले तेव्हा विचारलं, काय तब्येत बरी नाही का? तर हसत म्हणाले, इतक्यात मरणार नाही मी, सहज चाललो. इतका माणूस बदलू शकतो यावर विश्वास नव्हता. अहंभावी, गर्विष्ठ माणूस, शब्द शब्द जपणारा माणूस, कडक इस्त्री असावी असा त्याचा चेहरा असलेला माणूस इतका खळखळाट करत हसू शकतो यावर विश्वास बसला नव्हता. मी घरी गेलो, जेवलो आणि सहज म्हणून फोन केला तर नाही उत्तर आलं. मग आठवलं सारं. मी 4-5 जणांना घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्यापूर्वीच ते गेले होते. त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. पेपरलाही स्वतःच्या निधनाची बातमी कळवली होती. चिठ्ठीत त्यांनी लिहिलं होतं, अत्यंत आनंदात समाधानाने मी माझं जीवन संपवत आहे. कुणावरही माझा राग रुसवा नाही. इच्छा मृत्यू स्वीकारलंय मी. ईश्वर साक्ष सांगतो, अतिशय आनंदाने. सकाळी पेपरमध्ये बातमी झळकली आणि लोक जमत गेले. शिवाचाही विश्वास बसू नये असं घडलं होतं. जीवन असंही असतं आणि मृत्यू असाही असतो याचा प्रत्यय त्याला आला होता. अविनाश राजहंसचा मृतदेह सरणावर ठेवला होता. कोणीतरी त्यांना अग्नी दिला होता. अनेकांच्या मुखातून दुःखाचे कड बाहेर पडले होते. हे सारं अनुभवत शिवा दूर उभा होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.